का मंत्र दोष नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण माझं दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संध्याकाळच्या वेळेमध्ये मी काय काय कामे करते, माझं संध्याकाळचं रुटीन कसं असते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ काल संध्याकाळी काढलेला आहे आणि आज तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर रोज संध्याकाळी मी जवळपास 5 किंवा 5:30 वाजता सगळ्या झाडांना जे आहे ते पाणी घालत असते. कारण आता सध्या दिवस छोटा आहे, त्यामुळे रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो, त्यामुळे संध्याकाळ लवकर होते. तर म्हणून मग मी 4:30 किंवा 5:30पर्यंत तरी सगळ्या झाडांना पाणी जे आहे ते आधीच घालून ठेवते. आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करायची असते. तर दिवे लागण्याच्या आधी दिव्यांमध्ये तेल घालून ठेवायचं, वाती वगैरे तयार करून ठेवायच्या. तर ते मी आधीच करून ठेवते, जेणेकरून मग वेळेवरती धावपळ होत नाही. तर काल जवळपास 4:30 पावणे 5 वाजता मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. आणि माझ्याकडे जो खाऊच्या पानाचा वेल होता, ज्याला आपण नागवेलीची पानं म्हणतो, तर त्या वेलाची सगळी पाने जी आहे ती खराब झालेली होती आणि काहींना कीडसुद्धा लागलेली होती आणि त्यानंतर ती खाली गळून पळाली. त्यानंतर मला असं वाटलं की हे झाड आता खराब झालेलं असावं, हा वेल खराब झाला असेल. पण तेही मी तो तसाच ठेवला, कारण मला असं वाटलं की त्याला परत एकदा नव्याने वेल जो आहे तो बहरेल आणि त्याला छान छान नवीन पाने वगैरे येतील. तर तसं झालं. आता जवळपास 10-15 दिवस झाले या वेलाची सगळी पाने जी आहे ती खाली गळून पळाली होती. मग थोडीफार पिवळी झालेली पाने त्या वेलाला होती, तर ते सुद्धा मी काढून टाकली. आणि त्यानंतर सगळा वेल जो आहे तो मोकळा केलेला होता. आणि त्यानंतर मग जवळपास आता 15-1 दिवस झाले. त्यानंतर आता असे छोटे छोटे, तर सगळ्या झाडांना मी पाणी वगैरे घालून घेतलं. आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करायची होती. तर सगळे दिवे मी एकत्र आणून ठेवते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा असेल तर तूप किंवा तेल घालून ठेवते आणि वातीसुद्धा लावून ठेवत असते. आणि वेळेवरती एखाद्या वेळेस असं होतं की मी दिवाबत्ती करते, पण रोज मी माझ्या मुलीला करायला सांगते, कारण तिलासुद्धा सवय लागायला हवी आणि संध्याकाळच्या वेळेला तिनेसुद्धा दिवाबत्ती वगैरे करावी असं मला वाटतं. म्हणून मग मी तिला रोज करायला सांगते. एखाद्या वेळेस असं होतं की दिवा वगैरे जो आहे तो मी लावते. आता ती 11 वर्षाची आहे. तर तिच्या वयाच्या मानाने मी तिला जेवढी कामे झेपतील असंच तेवढीच कामे सांगते. तर दिव्यांमध्ये मी तेल वगैरे जे आहे ते घालून ठेवत असते आणि त्यानंतर तिला फक्त काडीपेटी घेऊन दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि त्यानंतर बाहेर ठेवायचे असतात. बस एवढंच काम मी तिच्यासाठी ठेवते. आणि त्यानंतर मग ती मंत्र, स्तोत्र वगैरे जे आहे तर ती म्हणते. तर आज मी दिवे लावले. आणि तर मग जी आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल, तर देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला संध्याकाळी रोज हळदी आणि कुंकू मी लावते आणि त्यानंतर स्वतःलासुद्धा लावते. कारण संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये जर सवाष्णी स्त्री आली तर आपण तिला कधीही हळदी कुंकू लावल्याशिवाय किंवा एखाद्या वेळेस ओटी भरल्याशिवाय आपण तसं जाऊ देत नाही. तर रोज आपल्याकडे कोणीतरी येईलच असं होत नाही. म्हणून मग मी माझ्या देवघरामध्ये जी आपल्या कुलदेवीची मूर्ती आहे, तुळजाभवानी आईची, तर मूर्तीलाच मी हळदी आणि कुंकू लावते आणि त्यानंतर स्वतःलासुद्धा लावते. तर सगळे दिवे जे आहे ते लावून घेतले. एक तुळशीजवळ लावत असते आणि एक बाहेर उंबरठ्यावरती लावते. तर उंबरठ्यावरती जो दिवा लावते तो मी अशा प्रकारे एक छोटा मातीचं बाऊल आहे, पॉट ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये लावते. कारण हवा खूप असते आणि हवेमुळं दिवा शांत होऊ शकतो, त्यामुळे मग मी अशा छोट्या पॉटमध्ये लावते. आणि त्यानंतर एक दिवा बाहेर तुळशीजवळ लावते. आता शिवलिंगसुद्धा मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवलेली आहे. तर दोन्हीही जागेवरती वेगवेगळे दिवे लावणं शक्य होत नाही, त्यामुळे मग मी तुळस आणि जे शिवलिंग आहे तर त्याच्या मधोमध एक दिवा लावून घेत असते. आणि अगरबत्ती ज्या आहे तर त्या 1-2 ठिकाणी आणखी लावते, जिथे
केळीचं एक रोप आहे आणि त्यासोबतच ब्रह्मकमळाचं रोप आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा मी एक एक अगरबत्ती लावत असते. तर आता हे बघू शकता, सध्याच मी 2-4 दिवस झाले जास्वंदाचं छान असं रोप आणलं होतं, तर त्याला छान छान अशी रोज एक तरी का होईना त्याला फूल येतं. तर त्यामुळे खूप छान वाटतं. आणि संध्याकाळचा चहा मी इथेच बसून घेत असते, कारण संध्याकाळच्या वेळेला इथे बसल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि दिवा लावल्यानंतर तर आणखीनच छान वाटतं. त्यामुळे मग मी अर्धा पाऊण तास तर इथेच बसते. तर छान असे सगळे दिवे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर मग काही मंत्र, स्तोत्र मी संध्याकाळच्या वेळेला पठण करत असते. तर ते मला करायचं होतं. यात प्रभावी बीज मंत्र साधकाच्या अपेक्षा माळेसारख्या गुंतल्या आहेत. श्री स्वामी माला मंत्राच्या नित्यपठणाने श्री स्वामी कृपे तर मंत्र, स्तोत्र सुद्धा म्हणायचे होते, पण त्याआधी गौरी जी आहे तर ती मी जाळत असते. आता गौऱ्यासुद्धा आपल्याला बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी विकत मिळतात. पण ह्या ज्या गौऱ्या आहेत तर ह्या मी गावाकडून एकदाच शेतातून घेऊन येते. म्हणजे त्या मग वर्षभर पुरतात. तर एका बॉक्समध्ये मी ते ठेवून देत असते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करते, जेणेकरून मग रोज किंवा 2-3 दिवसाआड जेव्हा धूप-दीप दाखवायचा असतो, तर अशी गौरी पेटवल्यानंतर खूप छान वाटतं आणि त्याच्यावरती कापूर किंवा लवंग किंवा दालचिनी हे जरी ठेवलं तरी खूप छान सुवास येतो घरामध्ये आणि प्रसन्न वातावरण होतं. तर असे छोटे छोटे तुकडे जे आहे ते गौऱ्यांचे करून ठेवते मी आणि त्यानंतर मग ते जाळत असते. तर आता मी गॅसवरतीच ह्या गौऱ्यांचे तुकडे जे आहे ते जाळून घेते, कारण आता चूल वगैरे काही नाही आहे, त्यामुळे मग गॅसवरतीच अशा अशा पेटवून घेते आणि त्यानंतर मग ही धूपदाणी आहे त्याच्यामध्ये मी ठेवून घेत असते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती कापूर किंवा लवंग किंवा मग राळ असते. तर राळसुद्धा वेगवेगळ्या इसेन्समध्ये आपल्याला बाजारामध्ये मिळते, जिथे कुठे देवांचं साहित्य मिळतं तिथे. तर मी ही राळ जेव्हा आम्ही तुळजापूरला गेलेलो तर तेव्हा तिथून घेतली होती. तर अजूनपर्यंत 1 ते 1.5 वर्ष झाले बहुतेक. तर तेव्हापासून आतापर्यंत भरपूर आहे. तर ही राळ जी आहे ती आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मिळते. त्यानंतर आपण घरी आणून त्याला मिक्सरलासुद्धा बारीक करू शकतो किंवा ओबड-धोबड जरी आपण तिला थोडीफार बारीक केली तरी देखील आणि त्यानंतर अशी गौरीवरती ठेवली तर खूप छान सुवास येतो. संपूर्ण घरभर खूप मस्त वाटतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा खूप छान वाटतं आणि त्यासोबतच त्याच्यावरती भीमसेनी कापूर जो आहे तर त्याचीसुद्धा एक एक वडी मी टाकत असते. आता भीमसेनी कापूर मी इथे स्वामी दीपमध्ये आणि या कापूरदानीमध्ये सुद्धा टाकते आणि याच्यावरती सुद्धा टाकते, जेणेकरून मग घरात सर्वीकडे चारही बाजूनी कापुराचा जो सुवास आहे तर तो छानपैकी दरवळतो. तर मस्तपैकी धूप वगैरे लावून घेतला, त्यानंतर देवांसमोर धूप दाखवून घेतला, त्यानंतर घरामध्ये सगळीकडे मी धूप दाखवून घेतला. कारण जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला असा धूप दीप दाखवतो, संपूर्ण घरामध्ये जेव्हा देवांचं नामस्मरण होतं, अगरबत्ती आपण लावतो, त्यावेळेस खूप सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतात आणि त्याने आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि मुलांनासुद्धा तितकीच चांगली सवय लागते. कारण काय होतं, आपण जसं करतो तर तसंच मुलं करतात. तर मी जसं आता संध्याकाळी देवांचं जे अष्टक असेल स्वामींचं किंवा रामरक्षा असेल, गजानन महाराजांची 52 असेल, ऐक्यमंत्र असेल किंवा मग नवार्ण मंत्र असेल, तर तो मी सुद्धा पठण करते आणि टी व्हीवरती किंवा मग मोबाईलवरती सुद्धा मी बाजूला लावून देते आणि त्यानंतर मग मी आपल्यासुद्धा ते तोंडात येतं आणि हळूहळू मुलंसुद्धा तसेच उच्चारू लागतात. तर मी माझं सांगते, मी जसं मंत्र स्तोत्र लावते आणि स्वतः म्हणते, तर त्या निमित्ताने माझा मुलगासुद्धा म्हणतो. त्याला जरी त्याचा अर्थ समजत नसला, ते संस्कृतमध्ये असलं तरी देखील त्याला हळूहळू का होईना ते शब्द उच्चारता येतात आणि संस्कृतमध्ये तो म्हणतो. तर मलासुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे मग रोज संध्याकाळी मी असे टी व्हीवरती किंवा मग मोबाईलवरती स्वामी अष्टक किंवा मग स्वामींच्या आरत्या, रामरक्षा जी आहे किंवा हनुमान चालीसा असेल तर ती मी लावून ठेवते, जेणेकरून मग सगळ्यांना ते ऐकता येतं, सगळ्यांच्या कानावर पडतं आणि आपोआप आपल्यासुद्धा तोंडातून शब्द उच्चारल्या जातात. तर खूप छान वाटतं.
तर सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून झालेला होता. त्यानंतर अगरबत्ती आणि दिवेसुद्धा मी बाहेर तुळशीजवळ आणि उंबरठ्यावरती लावून घेतलेले होते. आणि आजची साधी अशी पूजा माझी सकाळची झालेली होती. त्यानंतर जे छोटे छोटे रोपं मी आणलेले आहेत, तर त्याच्यामधलं एक जास्वंदाचं छानपैकी फूल मी गणपती बाप्पांना सकाळी अर्पण केलेलं होतं. तर त्याच्यामुळे एक जरी फूल आपण देवघरामध्ये ठेवलं तरी आपल्यालासुद्धा छान वाटतं. तर आता नेमकी माझ्याकडे फुलं नाही आहे, त्यामुळे मग एखादं जरी फूल असलं तरी मला खूप छान वाटतं. त्यामुळे मग मी एक तरी फूल का होईना देवांना रोज अर्पण करते. तर ही जी कापूरदानी आहे याच्यामध्ये सुद्धा मी 2-3 वड्या कापराच्या टाकून घेते आणि त्यानंतर मग हे सुद्धा मी समोर हॉलमध्ये लावून घेत असते. तर सगळे दिवे जे आहेत ते मी लावून घेतले होते आणि त्यानंतर मग मंत्र स्तोत्र पठण करायचे आहे. संध्याकाळची जी सेवा आहे ती मी करायला घेतली. संध्याकाळी मी नित्यसेवेमध्ये कालभैरव अष्टक, त्यासोबत रामरक्षा आणि व्यंकटेश स्तोत्र, त्यासोबतच गीतेची 18 नावे आणि ऐक्यमंत्र, सेवा श्री प्रभू रामचंद्रांची, श्री रामरक्षा स्तोत्र, श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः सीता रामचन्द्रो देवता अनुष्ठुप छन्दः सीताशक्ति श्रीमदहनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यार्थे रामरक्षामन्त्रजपे विनियोग. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं पद्मपद्मासनस्थं पीसं वासो वसान नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामा. ऐक्यमंत्र. यं वेदिका मंत्रदृश्या पुराणा इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्दे निवेदिशन्ति शैवाश्वमेश्य शिवैत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तहार्तनिति बुद्धजैना सत्श्रियकाले च शिक्तसन्त शास्तेचि केचि कचिचित् कुमारा स्वामेति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थनेयं जगदीशतारं स एक एवं प्रभुरादितीयं स एक एवं प्रभुरादितीयं स एक एवं प्रभुरादितीयम्. आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योती नमोस्तुते. दिव्या दीपकारकाने कुंडलमोतीहार दिव्याला पाहून आमचा नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी आमचा नमस्कार सर्व देवांपाशी. जय जय रघुवीर समर्थ. तर संध्याकाळचे दिवे वगैरे लावून झाले होते. त्यानंतर जे मंत्र वगैरे पठण करत असते ते सुद्धा पठण करून झाले, आरती करून झाली आणि त्यानंतर मग चहा मी करायला घेतला. तर आज म्हणजे काल थोडा उशीरच झालेला, जवळपास 5-5:30पर्यंत चहा जो आहे तो मी करून घेत असते, पण काल थोडा वेळ झाला त्यामुळे मग आधी दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग चहा केला. तर चहासाठी मी असं एक पितळेचं वेगळं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी चहा बनवते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण भाजीच्या पातेल्यामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये जर चहा वगैरे केला किंवा दूध गरम केलं तर ते फुटायची शक्यता असते. त्यामुळे मग असं वेगळंच एक पितळेचं भांडं मी ठेवते. तर फक्त मी चहासाठी वापरते, दूधसुद्धा त्याच्यामध्ये टाकत नाही. कारण आपण आलं वगैरे घालतो तर त्याचा जो अर्क आहे तो जरी आपण भांडं व्यवस्थित घासून घेत असलो तरी देखील दूध जे आहे ते फाटू शकतं. त्यामुळे मग मी हे भांडं जे आहे तर ते वेगळंच ठेवत असते, ते फक्त चहासाठी ठेवते. तर छानपैकी चहा जो आहे तो मी बनवायला घेतला आणि त्याच्यानंतर मग दूध वगैरे घातलं. आता चहामध्ये मी गवती चहासुद्धा घालत असते, जो की मी बाहेरच लावलेला आहे. पण रात्र भरपूर झालेली होती त्यामुळे आपण रात्री कुठल्याही झाडांना हात लावत नाही, म्हणून मग मी गवती चहा काही तोडला नाही. पण रोज जेव्हा मी चहा बनवते तेव्हा मस्त ताजा गवती चहा जो आहे तो मला तेवढा तरी रोज घेता येतो. तर बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या आपण
बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवून वापरतो, पण अशा जर ताज्या वस्तू आपण वापरल्या तर खूप छान वाटतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर हा माझा तयार झालेला होता आणि तो मी असा छोट्याशा मातीच्या कपामध्ये घेत असते. हे कप मी दिवाळीच्या वेळेस घेतलेले. तर हे मला खूप आवडतात. मातीचं कुठलेही भांडं किंवा काहीतरी नवीन बाऊल वगैरे असेल तर ते मला घ्यायला आणि त्याच्यामध्ये काहीतरी बनवायला, खायला ते खूप आवडतं. म्हणून मग मी अशी मातीची भांडी किंवा तांब्याची, पितळेची भांडी जी आहे तर ती घेत असते. तर छानपैकी मी चहा जो आहे तो कपामध्ये टाकून घेतला. त्यानंतर मग बिस्किटसुद्धा त्याच्यासोबत घेतले कारण कारण सकाळच्या चहापेक्षा संध्याकाळी जेव्हा चहा वगैरे घेतो तेव्हा निवांत वेळ आपल्याकडे असतो. तर बिस्किट वगैरे आरामात खाता येतात. सकाळी तरी घाई गडबडीमध्ये होत नाही कारण मुलांचा टिफिन असतो, सकाळची कामं असतात. त्यामुळे एवढा निवांत चहा घ्यायला मिळत नाही. तर संध्याकाळच्या वेळेला मग मी असा निवांत चहा घेत असते. मस्तपैकी संध्याकाळचा गरमागरम थंडीचा कडकडीत असा चहा जो आहे तो मी घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं होतं. तर तर ते मी करायला घेतलं कारण लसूण वगैरे सोलायचा असतो. इतरही बारीक छोटी छोटी कामं असतात. तर त्यात वेळ जातोच. त्यानंतर स्वयंपाकाची जी कामं आहे ती मी आवरायला घेतली. तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन. तर अशा काही छोट्या-छोट्या सेवा असतात, काही उपाय असतात जे मी संध्याकाळी करत असते. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कुठले उपाय करता? तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.